नमस्कार मित्रांनो. तुम्हाला कधी असं वाटतं का की मन एकच गोष्ट ठरवत नाही, द्विधा मनस्थिती होते. कधी अभ्यास करायचा, कधी काम करायचं, पण मन नाही म्हणतं. हे करू की ते करू, हे योग्य की ते योग्य, असा प्रश्न पडतो. आज आपण बोलणार आहोत एका अत्यंत शक्तिशाली पण प्रत्येकाला न जमणाऱ्या विषयावरती. ते म्हणजे माइंड कंट्रोलची कला, मनावरचा ताबा. म्हणजेच परिस्थितीवर, लोकांवर आणि सर्वात महत्वाचं म्हणजे स्वतःच्या भावनांवरती नियंत्रण ठेवण्याची कला. चला तर सुरू करूया. पहिली बाब सांगता येईल की ज्यांना तुम्ही आवडत नाहीत, ज्यांनी तुम्हाला नापसंत केलं आहे, त्यांना दाखवा की तुम्हाला त्यांची गरजच नाहीये. मित्रांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा, आपण जितकं एखाद्याच्या पाठोपाठ जाऊ तितकं आपलं महत्व कमी होतं. जो तुम्हाला आवडत नाही त्याला हे सांगायची आवश्यकता नाही. फक्त तुमचे व्यवहार, तुमचा आत्मविश्वास हे स्पष्ट सांगतात की मी माझ्या जगात खुश आहे. दुसरी बाब सांगता येईल की कोणी तुमची खिल्ली उडवली तर शांत बसा. फक्त स्मित हास्य. लोक तुमची खिल्ली उडवतात कारण त्यांना प्रतिक्रिया हवी असते. तुम्ही मात्र शांत राहिलात, हसलात तर कोण मूर्ख दिसतं तर ते. हेच आहे माइंड कंट्रोलचा एक महत्वाचा नियम. रिॲक्शन न देणं म्हणजेच नियंत्रण ठेवणं. तिसरी बाब सांगता येईल की कधीही बचावाच्या भूमिकेत जाऊ नका. एखादा आरोप केला, टीका केली की आपल्याकडून लगेच शब्दांचा भडीमार सुरू होतो. हे चूक आहे. फक्त थोडं शांत राहा. सामान्यपणे बोला, जणू काही फरकच पडत नाही. लोक स्वतःच विचार करतील, एवढं घडू नये हा एवढा शांत कसा. हेच तुमची खरी ताकद असते. चौथी बाब सांगता येईल की कोणतीही गोष्ट न मिळाल्यावरती दुःखी दिसणं. तुमच्या भावना तुमची सर्वात मोठी शक्ती आहेत, पण त्या बाहेर दिसल्या की तीच कमजोरी बनतात. जे मिळालं नाही त्यावर भावनिक होण्याऐवजी जे आहे त्यावर लक्ष द्या. शांत चेहरा आणि मजबूत मन हे महत्वाचं यश आहे. पाचवी बाब की चुका उकरून काढू नका. आपल्या चुका वारंवार उकरू नका. हो, चूक झाली पण ती तिथे सोडा. तुम्हीच तुमच्या चुका मोठ्या कराल तर इतरही त्या चूक करतील. दुर्लक्ष करा. लोक 2 दिवस बोलतील, तिसऱ्या दिवशी मात्र विसरून जातील. मला वाटतं माइंड कंट्रोल म्हणजे इतरांना नियंत्रित करणं नाही, तर स्वतःच्या प्रतिक्रिया, भावना आणि वागणूक नियंत्रित करणं होय. जेव्हा तुम्ही स्वतःला कंट्रोल करू लागता तेव्हा परिस्थिती आपोआप तुमच्या बाजूने वळू लागते. आणि म्हणून जर तुम्हाला असेच मोटिवेशनल, प्रेरणादायी व्हिडिओ आवडत असतील, तुम्हाला हवे जर असतील तर तुम्ही चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा, घंटीचं बटन दाबा आणि कॉमेंटमध्ये जाऊन एक छान कॉमेंट करा, जेणेकरून मला असेच नवनवीन व्हिडिओ तयार करण्याची प्रेरणा मिळेल. तुर्तास धन्यवाद.